हॅलो नमस्कार. परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणखी एका ब्लॉगमध्ये. आणि बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतो. बरेच दिवसांनी म्हणजे बरेच महिन्यानंतर. आय थिंक लास्ट शिमगा म्हणजे होळीच्या टायमाला व्हिडिओ बनवत होते, मार्च एप्रिलच्या राऊंड. सो आज तारीख आहे 26 तारीख. हां, आज तारीख 26. सो आज सुट्टी होती मला. 26 ऑगस्ट ईद आहे, त्यामुळे सुट्टी होती. सो आपण चाललो आहे गणपतीचं डेकोरेशन आणायला. गणपतीचं डेकोरेशन आणायला चाललो आहे आपण प्रॉपर मार्केटला. प्रॉपर मार्केट तुम्हाला बुलेश्वर मार्केटला. सो बघू काय काय घेतो आहे ते दाखवतो. आणि इथून सुरुवात होईल ब्लॉगची. आपल्या गणपतीचा सीझन आहे, सो माझा ब्लॉग चालू सीझन आहे. जसं जसं गावाला जाणार तसं तसं माझे ब्लॉग येणार. ओके, सो वेलकम बॅक. अजून एका व्हिडिओमध्ये थोडा अँगल वाकडा आहे. काल आपण गेलो होतो बुलेश्वर मार्केटला. तिथे दाखवलं मी थोडंसं दाखवलं. आणि घरी आलो तर काय सामान होतं ते घेतलं मी थोडंसं. आत्ता आपण चाललो खारघरला. आता आपण झालं खारघरला. जरा बँकेचं काम आहे आणि थोडं जरा पण काहीतरी खरेदी केलं आहे, ते इन्स्टॉल करतो. एक सेकंड दाखवतो. ओके, सो आपण बाईकला माउंट ॲड केला आहे कॅमेरासाठी. जेणेकरून असा मोबाईल लावू आणि तुम्हाला असा काहीतरी व्ह्यू भेटेल जेव्हा मी गाडी चालवत असेल. सो ह्याची टेस्टिंग करूया आता. मी पण फर्स्ट टाईम लावला आता, सो बघू. आणि समथिंग थ्रॉटल ग्रिपर म्हणजे क्रूज कंट्रोलला नाही आहे आपल्या गाडीला. सो हे थोडं बहुत क्रूज कंट्रोलसारखं काम करतं असं मी बघितलं आहे. सो हे ट्राय करायचं आहे. राईट टेक थ्रॉटल ग्रिपर. सिम्पल आहे याचा वर्क, पण तेच मी चेक करूया, दाखवतो तुम्हाला थांबा. सो अराउंड हे असं काहीतरी हँडलला सेट होतं. आपण स्पीड वाढवला त्यानंतर त्याने हे सरकवायचं. ही जी दाढी ती ब्रेकला लागेल. ब्रेक दाबला जाणार नाही, बट ब्रेकमध्ये अडकेल आणि त्यामुळे एक्सिलेटर पुढे जाणार. म्हणजे तो कॉन्स्टंट जेवढा मी ओढला होता, आता म्हणजे हा मी एवढा ओढला इथे ठेवला तर एक्सिलेटर लॉक झाला, ऑलमोस्ट क्लोज कंट्रोल झाला. बट तेच मग मला रिलीज जेव्हा करायचं आहे तेव्हा मी फक्त हे बटन दाबलं, म्हणजे इकडे खाली दाबलं तर तो रिलीज होणार. एक्सिलेटर बॅक टू नॉर्मल होतो. जेव्हा स्पीड 30-40 काय असेल तर मी सेट केला की फक्त हे मला असं लावायचं आहे. एक्सिलेटर लॉक. रिलीज करायचं असेल तर मग खाली दाबलं, एक्सिलेटर लूज, फ्री. सो गुड. ट्राय करूया आता. ट्राय करू तेव्हा काय आणि मग सांगतो. ठीक आहे, शुअर. ओके, सो we are ready to move. Let's wear our hand gloves in there. ओके, सो ही सेटिंग करण्यात खूप टाईमपास होतो मोबाईलवरती.
आय डोंट नो आता माझा आवाज येतो का नाही, कारण मी घरात ट्राय केलं तर पंखा वगैरे चालू होता त्यामध्ये तर आवाज येत होता. आता इथून आवाज येईल का नाही सांगता येत नाही. आणि एक सेकंड, बाय द वे मी बाईकला स्टिकर लावलं ते बघा, ॲज पर हिज नेम, जसं की याचं नाव आहे ऐरावत. सो हा स्टिकर आहे. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, जय श्री कृष्ण, श्री सरस्वती माते, जय श्री कृष्ण महाराज. आता याची रिअल टेस्ट सुरू होईल सेटअपची, जेव्हा वी विल बी ऑन रोड. Here it is, there it is, and we are ready to move. अब ये हत्ती को घुमाने का मेन काम है. बहुत जोर लगता है रे. एक सेकंड रुको. ओके, सो आपण लागलेलो आहे आता पाम बीच हायवेला. आणि इथून माझा आवाज तुम्हाला कसा येतोय, आय डोंट हॅव आयडिया, झिरो आयडिया, झिरो. आणि आय होप की व्ह्यू तर चांगला भेटत असेल. अगोदर मी व्हिडिओ बनवायचो तेव्हा माझ्याकडे स्कूटी होती आणि रिअलमीचा फोन होता, त्यावरती एवढा चांगला वाईड अँगल नव्हता. बट आत्ता मी लास्ट इयर एक सेकंड हँड आयफोन 12 घेतला आहे. सो मला त्याची व्हिडिओ क्वालिटी तर आवडते. काम चालवतं मला माझं काम चालतं आहे. सो आय लाईक इट. हां, आणि आता ट्रॅफिक आहे त्यामुळे आपल्याला हे जे आपण लावलं आहे क्रूज कंट्रोल, मॅन्युअल क्रूज कंट्रोल, ते यूज करता येणार नाही आहे आता सध्या तरी, कारण ट्रॅफिक आहे. थोडा रिकामा रोड भेटला आपल्याला की आपण ते नक्कीच ट्राय करू आणि दाखवू, आपल्याला तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवू, की जेणेकरून जर तुमच्या गाडीला सुद्धा क्रूज कंट्रोल हा प्रकार नसेल, जर नसेल आणि तुम्हाला पाहिजे आहे आणि फक्त क्रूज कंट्रोलसाठी नवीन गाडी घेऊ नाही शकत, तेवढं बजेट नाही, सो हा ऑप्शन करू शकतो. जर असा रिकामा रोड, थोड़ा ही तो रिकामा रोड मांगा है भाई, वो भी नहीं मिल रहा है इधर. आज दुपारचं का ट्रॅफिक आहे, दुपारचे 1:30 वाजले. आज कोण भाई हाफ डे वरती आहेत लोक आज, वाई द पीपल आर ऑन हाफ डेज. काम करो भाई, पैसा नहीं कमाने का है क्या, और दिस फालतूगिरी यार. एक सेकंड, मला हा दुसरा कॅमेरा अँगल पण चेक करायचा जो आपण हा इथे लावलाय तो. सो कदाचित तो तर चेक करूच शकतो. हां, हा अँगल चेक करू शकतो. तर आता पुढे सिग्नल आहे, पुढचा सिग्नल लागलाच आहे ऑलरेडी, मोठा लागला आहे की आपण सिग्नल क्रॉस करून तो कॅमेरा अँगल चेंज करूया माझ्या मते, कारण ते मध्ये थांबून चेंज करणं जो की एवढी घाई नाही आहे आपल्याला. हां, ते पुढे लेफ्टला थांबूया आपण. हां, आणि आपलं चेक करूया 2 मिनटं. इंडिकेटर दिलेला आहे, लेफ्टला थांबलेलो आहे आणि गिअर कमी करून थांबलेलो आहे. कॅम बंद, चावी बंद. सो आता माझा आवाज जाईल थोड्या वेळासाठी, बट व्ह्यू बघू शकतो. ठीक आहे, थांबा.
आता काहीतरी आपल्याला होईल या अँगलला लावू. एवढं वाईट नाही आहे, थोडा अँगल करेक्शन होऊ शकतं. कारण माझं बोट दिसतंय, थोडं करेक्शन होऊ शकतं, बट ठीक आहे, मांडण्याचा प्राप्त. नेक्स्ट टाइम विल डू बेटर. बट तरी कॅरेन काय नागमोडी वल्ल मारतोय, काय करत आहे थोडा. आपल्याला काय करायचं आहे, इथून घेऊ आपण लेफ्ट. लेफ्टला जरी दिलाय का, नाही दिलाय, बट असो. हेल्मेटचा वायझर लावलेलाच बरं आहे, कारण तुम्हाला मग आपला माईक एवढा काय चांगला नाही, जो विंड ब्लास्ट रिड्यूस करेल. काच लावल्यावर सुद्धा एवढा विंड ब्लास्ट येतो, तर काच नाही लावली तर मग काय फडफड 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 असंच होऊन जाईल. सो मी तुमचा विचार करतोय, तुमच्या कानांचा विचार करतोय, तुम्ही माझा विचार करा, माझ्या सबस्क्रायबर्सचा विचार करा. किती महिने झाले 271 वरती अडकून बसलोय. हां, माझी पण चुकी आहे की मी व्हिडिओ टाकत नाही आहे, मी कन्सिस्टंट नाही आहे, बट तरी सबस्क्राईब करो यार. सपोर्ट मांगताय साहेब, सपोर्ट. मैं गरीब हूँ, मेरे माँ बाप मेरे को गरीब जन्म दिए. वैसा नहीं, सब्सक्राइबर के हिसाब से गरीब हूँ. 271 वरती मी अडकलो आहे. किती महिन्यात झाले, 4-5 महिने झाले भाई मी. सो मीच कन्सिस्टंट नाही, बट तरीही तुम्ही माझा विचार करा, सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून मी जेव्हा कधी व्हिडिओ टाकीन 1-2 शतकांनी, तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल. ॲज सिम्पल ॲज दॅट. काय काय ना म्हणजे हा मेन हायवे, मला इथून जाता येईल. काय करतायत, दोघांची जुगलबंदी चालली. नॉनसेन्स, मूर्ख कुठचे. ऊन किती आहे भाई, इतना धूप काहे है. ऑगस्ट महिन्याची एंडिंग आहे भाई, आणि ऊन असं पडलं त्याचं काय एप्रिलचं हे चालू अजून. एप्रिल मे महिन्याचं ऊन सारखं ऊन पडलं आहे. यावेळी काय पाऊसच नाही पडला. आणि हो, गणपती जवळ येत आहेत, आणि कदाचित मी गाडी घेऊन गावाला जाणार आहे. सो तुम्ही अपेक्षा बाळगू शकता की मी, म्हणजे अपेक्षा बाळगा तुम्ही, मी करीन नाही करीन ते बघू आपण, म्हणजे मला जवळ तसं मी करेन, पण तुम्ही अपेक्षा बाळगा माझ्याकडनं काही ना काहीतरी, की मी गावाला जाईन. गावाला जाताना मी कदाचित ऐरावतला घेऊन जाणार आहे. मोस्टली 75%, 80% जास्त होते, 75% हो, 25% अजून वर खाली आहे, की बघू काय सिच्युएशन असेल त्यावर डिपेंड आहे. आणि सो तेव्हा तो व्हिडिओ बनेल आपला. आता आपण हा बनवतोयच, आणखी एखादा बनला मध्यम काळात तर माहीत नाही, बट हां. आणि आपण काल डेकोरेशन सामान वगैरे घेऊन आलो, ते आपण रेडीमेड नाही आणलं, जेणेकरून आपल्याला जरा कसं रेडीमेडचा रेट पण जास्त होता, आणि ते घेतलं असतं मग काय तिकडनं विकत घेतलं, गावाला नेऊन लावलं, एवढंच, आपली काय मेहनत नाही. सो मी विचार केला की आपण सेपरेट घ्यावं आणि गावाला जाऊन बनवावं, जेणेकरून एक आपण स्वतः बनवल्याचा फील पण येईल, आणि आपल्याला पाहिजे ते बनव, म्हणजे कस्टमाइज करता येईल फुलांचा जो काय पॅटर्न वगैरे तो. आणि त्यांच्याकडे मी विचारलं ना, तर त्यांचे जे रेडी पीस होते तेवढेच विकत होते. कस्टमाइज करून मागितले तर कस्टमाइज करून द्यायला तयार नाही. आणि एक फक्त जो 6 फुटाचा पिलर होता, जे मी व्हाईट कलरचे प्लॅस्टिकचे घेतले, ते बांबू असे, त्याच्यावर फुलर हे करायचे होतायचे, तो एक रेडीमेड पिलर ते लोक मिनिमम 1000 रुपयाला विकत होते. मिनिमम 1000 रुपये त्याचे कोणी सांगितले नाही, सगळ्यांनी 1200, 1300, 1100 असेच सांगितले. आणि मला लागणार होते 4, 2, 6, 8 पिलर जवळपास मला लागणार होते. मग 8 पिलर जर मी रेडीमेड घ्यायला गेलो होतो, जे की माझ्या आवडीच्या किंवा माझ्या पसंतीच्या कलर कोडमध्ये नव्हते, तर मला 8000 रुपये फक्त पिलरचे द्यावे लागले. त्यानंतर लाईटिंग विटिंग वगैरे अलग अलग खर्च आहे भाई, भरपूर खर्च असतो, तो अलग करावा लागतो.
सो मी विचार केला मी फक्त पिलर अलग अलग घेईन. सो मला पिलर 40-45 रुपयाला एक पिलर असे पडले. 60 रुपयाला विकत होते, बार्गेन करून 40 रुपयाला असा भेटला मला. 45 रुपयाला, 40 नाही 45 रुपयाला. आणि फुलं मी घेतली 300 अशी जवळपास व्हाईट, पिंक, ग्रीन अशी टाईपमध्ये वगैरे. एकाच मी आय थिंक अराऊंड 900 फुलं घेतले. मी भुलेश्वरला जाऊन फुलं बिला डेकोरेशनचं घेतलं. तो लोहार चाळ कुठे आहे ते मला पण नाही माहिती. तिकडे जाऊन वाटतं तो लायटिंगचं सामान घेणार आहे. आणि देवाच्या पूजेचं बिजेचं जे काही सामान असतं ते बाबांची जबाबदारी, ते त्यांना जास्त चांगलं जमतं. सो त्याच्यामध्ये आम्ही पडत नाही, ते घेऊन येतील. सो असंच मला स्वतःला पर्सनली काही ना काहीतरी वेगळं करायला आवडतं. हेच वेगळं मला करायचं. त्यामुळे मी हा जो आपला ऐरावत आहे तो घेतला. कारण नॉर्मल बाईक किंवा स्पोर्ट्स बाईक एवढ्या कॉमन झाल्या होत्या, बुलेट एवढ्या कॉमन झाल्या होत्या की मला घ्यायची होती ॲडव्हेंचर. सो आधी माझ्या डोक्यात एक्सपल्स 200 होती स्टार्टला, जेव्हा ती रिलीज झाली तेव्हा. 2-3 वर्षामध्ये ॲडव्हेंचरची थोडी क्रेज जेवढी वाढली, जशी स्पोर्ट्स बाईकची जी क्रेज होती अगोदर, त्या टाईपमध्ये क्रेज ॲडव्हेंचरची आजकाल झाली आहे. या 2-3 वर्षामध्ये खूप ॲडव्हेंचर्स वगैरे तुम्हाला ऑन रोड पण बघायला भेटतील. की ॲडव्हेंचर क्रुझर वगैरे ज्या लाँग राईडला वगैरे यूज होतील, ऑफ राईडला वगैरे यूज होतील अशा. सो म्हणून मग मी ॲडव्हेंचर घ्यायचा विचार केला. त्यात पण मी ॲडव्हेंचर घेताना आधी ही गाडी माझ्या डोक्यात सुद्धा नव्हती. ना हा ब्रँड ना कंपनी माझ्या डोक्यात सुद्धा नव्हती, मी ऐकली सुद्धा नव्हती. म्हणजे माहीत होते बॉबर वगैरे गाड्या काय माहीत होत्या, बट ही SD ची ॲडव्हेंचर वगैरे भेटते मला माहीत नव्हतं. मी 4-5 शोरूम्स फिरलो होतो. रॉयल एनफिल्डचं फिरलो होतो, यामाहाचे फिरलो होतो, होंडाचे फिरलो होतो. कारण होंडाची पण CB200X होती, रॉयल एनफिल्डची पण हिमालयन 411 जी जुनी होती ती डिस्कंटिन्यू झाली होती. बट जी नवीनवाली आहे 450 ती आय थिंक नुकतीच लॉन्च झाली होती. सो मी फिरलो रॉयल एनफिल्ड म्हणा, ती सुझुकी विस्ट्रॉम SX आय थिंक एक आहे सुझुकीची ती. यामाहामध्ये तर हे नव्हते, ॲडव्हेंचरमध्ये गाडी नव्हती, बट यामाहामध्ये एक FZX करून गाडी आहे, यामाहा FZX. ती मला थोडी विंटेज लुक वाटली होती. विंटेज लुक थोडा वाटत होता, मला आवडली होती. बट भाव बोलला की थोड्या दिवसानंतर मग ती बोरिंग होऊन जाईल, मग एकदाच घेणार असेल तर मग चांगली घे जी मला आहे. आणि मग ते 4-5 शोरूम बघता मी सगळे बघून कोटेशन वगैरे काढून घरी येत होतो रिटर्न. तेव्हा माझं लक्ष पडलं जावा HDच्या सर्व्हिस सेंटरवरती. हवा कमी नाही. सो मी आज जाऊन बघितलं, गाड्या बॉबर वगैरे स्क्रॅम्बलर वगैरे उभ्या होत्या. आणि मग मला बघितल्या आवडली. तेव्हाचा एक फोटो हा फोटो तेव्हाच आहे. त्यामुळे फर्स्ट टाईम या गाडीवरती बसलेलो आणि मला तेव्हाच असा फील आला होता एकदम. आणि आय डोंट नो की पण ते बोलतात ना नशिबात असेल तर भेटतंच. म्हणजे आपल्या लक्षात पण नसेल ना की एखादी गोष्ट. फेब्रुवारीमध्येच एक 10-15 3-4 तारखेला अराऊंड मी उत्तर प्रदेशला गेलो होतो. तेव्हा महाकुंभ चालू होता. त्या कालावधीतच मी उत्तर प्रदेशला गेलो होतो महाकुंभसाठी वगैरे. तर तिथे ना अलग अलग म्हणजे वेगवेगळे द्वार बनवले होते. मोठे मोठे जे गेट्स असतात ना, एंट्री पॉईंट्स वगैरे ते बनवले होते. सो त्यातल्या एका द्वारासमोर मी सगळे एवढे द्वारातनं फिरलो मी तिकडे. बट तिथल्या वक्त एका द्वाराच्या समोर मी उभा राहून फोटो काढला. तो फोटो पण मला भेटला. तर द्वाराचं नाव होतं ऐरावत. आणि नकळत जेव्हा मी गाडी बघितली, जेव्हा मी पहिल्यांदा ही गाडी बघितली पण तेव्हा पण मला आय डोंट नो कसं पण नकळत म्हणजे असं मी बोललो की हत्तीसारखी वाटते एकदम ऐरावतसारखी. आणि मग मला शब्द आवडलं, हे नावच मी आवडलं एवढं मला की मी बोललो डन, चल तू ऐरावत, तेरा नाम आज से ऐरावत आहे. असं म्हणजे कोइन्सिडन्स ह्या गाडी मागे घेण्यामागचे भरपूर कोइन्सिडन्स आहेत. आणि सगळे माझे आवडीचे कोइन्सिडन्स, असे कोइन्सिडन्स, स्वीट कोइन्सिडन्स नकळत एवढे घडले ना. त्यामुळे अनसर्टनिटीवरती माझा
विश्वास आहे. सो तेव्हापासूनच किंवा त्या आधीपासूनच मला असं वाटायला लागलं की जेवढं आपण कमी प्लॅनिंग करू ना कोणत्या गोष्टीचं तेवढं चांगलं आहे. जेवढं प्लॅनिंग करणार तेवढी ती वस्तू बिघडणार. सो गोष्टी अनप्लॅन्ड असलेल्याच चांगल्या. जेव्हा त्या गोष्टी नकळत घडतात वगैरे ना मग तेव्हा जास्त चांगलं वाटतं. म्हणजे खूप त्या मणी लागतात आपल्या. बँक बंद झाली वाटतं. ओके. सो आपण बँकेत आलो आणि पहिल्या फेरीत आपलं काम झालं. असं कधीच शक्य नाही होत. ही अशक्य गोष्ट आहे आणि तीच अशक्य गोष्ट माझ्यासोबत सुद्धा घडलेली आहे. सो लेट्स गो. आपलं काम झालं नाही आहे. एक सेकंड. आपलं काम झालेलं नाही आहे. सो आपण आता घरात जायला रिकामी. डबल फेरी मारावी लागणार आहे. सो बघू. हां. आणि मी कधी खारघरला आलो की इथे एका गेमिंग ऑर्गनायझेशनचं गेमिंग हाऊस आहे, एस्टेट युवल. तिथे राऊंड मारायला पाहिजे. एकदा चेकआउट करू. दिस इज हे आहे एस्टेट युवल गेमिंग हाऊस. सो क्या अभी उठे हँगओव्हर. जॉन्टी गेमिंग. जाओ भाई जाओ. हे बोर्ड नवीन लावला. लास्ट टाइम मी एकदा आलो तेव्हा नव्हता. लेट्स गो. लेट्स गो. हो गया है भाई. जॉन्टी गेमिंग. ते होतं एस्टेट युअर गेमिंग हाऊस आणि आय थिंक कुठे गेला. इथेच त्याला आणि इथेच पुढे आय थिंक गॉडलाईकचं पण गेमिंग हाऊस आहे. आय थिंक ते हां ते वाला समोर दिसतंय ते. हां गॉडलाईक. हां हेच आहे ना. हां हेच घनश्याम विला. यो यस 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 हेच आहे गॉडलाईकचं. बट ठीक आहे चलो. काम झालेलं नाही आहे आपलं. फायनल डिसिजन हे आहे की थांबून काय फायदा नाही. वाजले आहेत 2:15. विचार करतोय काही पिऊन घेऊ का जरा. म्हणजे असं तसं नाही काहीतरी कोल्ड्रिंक प्यावं असं वाटतंय.
तहान लागले. नागोरी चहा नको, चहा नको आहे, कूल पाहिजे. कूल कूल क्या मिल सकता है, कूल क्या मिल सकता है इधर. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कूलिंग 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 के लिए क्या मिल सकता है. Signal is green, get to go, ready to go, ready to go. Whoa, 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 whoa. यार काहीतरी काहीतरी प्यायला शोधलं पाहिजे यार. एम्बुलेंस कोई टो की ज़रूरत पड़ गई भाई. एम्बुलेंस पेशेंट को टो करती है. इधर एम्बुलेंस ही टो हो गई. एम्बुलेंस खुद परेशान, खुद पेशेंट. क्या चल रहा है दुनिया में. मेरा नाम है डोनाल्ड ट्रम्प, मैं करूँगा इधर शादी. आई लव इंडिया, माय फ्रेंड नरेंद्र मोदी, सचिन पेलगावकर. सॉरी, मध्येच माझ्या मनात डोनाल्ड ट्रम्प भाऊ आले. डोनाल्ड भाऊ ट्रम्प तात्या. कुछ भी हो रहा है, मुझे भी हो रहे, तुमको नहीं मालूम. मैं डोनाल्ड ट्रम्प, आयो मीडिया, सचिन पिलगावकर, लाल गंधर्व. सी त्याला टेस्ट करूया. आता हा एक्सिलेटर कसा आहे ते मी दिलाय तो पण ठीक आहे. मी सोडला का कमी होतोय. सो आपण आता 50 वरती आहे कॉन्स्टंट. त्याला आपण असं ढकलू आणि हा कॉन्स्टंट. ओके, सो इट वर्क्स. हे बघा, मी एक्सिलेटर देत नाही बट तरी तो 54 तर 54 वरती कॉन्स्टंट आहे. आता इथे थोडा स्लोप होता त्यामुळे तो 54 तर 58 गेला. बट माझ्यावरती जेव्हा जो सरळ येईल तेव्हा तो बॅक टू बेसिक्सच्या स्पीडला येणार. ओके, सो इट्स वर्क्स. हेन्स प्रूव्ह RH इज इक्वल टू HS. आणि लॉंग रनिंगला हा जुगाड काम करतोय. सो तुम्ही पण हा जुगाड घेऊ शकता. काम करतोय, थोडा रिस्क आहे, सांभाळून वापरा, पण वर्किंग आहे. थँक्स. आता मॅन्युअली हँडल करतो स्पीड. सही आहे, आवडलं आपल्याला. पण जेवढी स्टेबिलिटी आता मी राईट हँडनी एका हातात जेव्हा पकडलं मी एक्सिलेटर आणि हँडल, म्हणजे हँडल पण बॅलन्स करतो आणि एक्सिलेटर पण देतो. आणि जेवढं मला स्ट्रेट राईट हँडनी पकडता येतं तेवढं स्मूथमध्ये मला लेफ्ट हँडनी नाही पकडता येणार. हलके वॉबल होते. तसा या गाडीला वॉबलचा इश्यू नाही आहे, तसा मी तुम्हाला दाखवतो. आता मी हा स्ट्रेट रोडला लागलो. हां, खूप एकदम स्टेबल चालतं. वॉबलिंगचा असा काही इश्यू नाही आहे. प्रॉपर. सो इट वर्क्स एव्हरीथिंग प्रॉपरली. फक्त ह्या ब्रँडचा एक छोटा म्हणजे मेन इश्यू तो आहे
तो जर त्यांनी सुधारवला ना भाई, की म्हणजे जावा एस डी जे जुन्या काळामध्ये ज्यांचं नाव होतं ना भाई, ते परत बनवू शकतात ते लोक. फक्त त्यांची पार्ट्स अवेलेबिलिटी आणि सर्व्हिस सेंटर, ह्या दोन गोष्टी त्यांनी प्रॉपर लक्ष दिलं ना भाई, म्हणजे आता ते म्हणजे त्यांचे सर्व्हिस सेंटर वगैरे आहेत, बट खूप विस्कळीत आहे सध्या. आणि पार्ट्स वगैरे पण लगेच अवेलेबल होत नाही आता. म्हणजे माझंच सध्या लास्ट टाईम थोडं काम होतं, क्लच स्विच माझा खराब झाला होता बाईकचा ह्याच्यात. सो मी जवळपास दीड आठवडा मला थांबावं लागलं, गाडी बंद राहिली एका जागेवरती, कारण तो स्विच येत नव्हता. तो असा प्रॉब्लेम आहे. तेवढंच, फक्त सर्व्हिस आणि पार्ट्स अवेलेबिलिटी, दोन गोष्टी आहेत बास. बाकी काय नाही. बाकी गाड्या चिकण्या म्हणजे छमक छल्लो, लब 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 लब, देख के एकदम जुमा लब 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 मारती. बाई बॅक टर्न मध्ये थांबलाय. तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय सांग. व्ह्यू तो मी सरळ बसलो तर हा व्ह्यू आहे, आणि थोडा मी खाली आणखी बेंड झालो तर तुम्हाला हा व्ह्यू तो है. बट तेच आहे, ॲक्शन कॅमेराला जो 180 डिग्री ऑलमोस्ट भेटतो, ऑलमोस्ट 180 डिग्री म्हणजे 170 किंवा 175 डिग्री काय ते जो अँगल जो भेटतो इथून, हे कॅमेरा मिररच्या ह्या इथपासून सुरू होतो आणि ह्या मिररच्या तेवढा पॅलेस असा पूर्ण व्ह्यू भेटतो, तो याच्यामध्ये मिसिंग आहे. आणि प्लस त्याची ही विड्थ पण अशी, लांबीला पण तो मोठा वाईड दिसतो आणि विड्थला पण जास्त दिसतो. ह्याच्यामध्ये विड्थला मी थोडा पुढचा फोकस दाखवायला गेला तर मग इथून इथेपर्यंत येतो. खालचं दाखवायला लागलो तर याची कशी हाईट जास्त आहे. सो विंडशील्डवर ॲडव्हेंचर आहे ना, तो ॲडव्हेंचरची मोस्टली विंडशील्ड अशी मोठी दिसते. सो ती विंडशील्ड मोठी असल्यामुळे तुम्हाला डिस्टर्बन्स वाटू शकतो रोडच्या आणि त्याच्यामध्ये. सो त्यामुळे याच्यामध्ये काय आहे की ही गाडी चालवताना खड्डा लांबूनच बघितला पाहिजे. तुम्हाला जर जवळचा, तसा या गाडीची खड्ड्याने एवढा जास्त फरक पडत नाही कारण ॲडव्हेंचर आहे. बट जी आपल्याला नॉर्मल अशी इथपर्यंत गाडीचे मेनली स्टेरिंग वगैरे असते, विंडशील्ड वगैरे ह्या हाईटपर्यंत, आणि पुढचं आपल्याला इझिली दिसतं. एकदम अचानक खड्डा दिसला तर तो चुकू शकतो, पण ह्याच्यामध्ये अचानक खड्डा दिसणे हा प्रकारच नाही. विंडशील्डच एवढी वरती आहे की तुम्ही बोलाल की जवळ दिसलं की चुकवेन असं काय नाही. आणि जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये पण चालवतो तेव्हा अंदाजा घेऊन चालवावा लागतो, कारण छोट्या बाईकसारखी ती झापझूप कुठेही घुसणार नाही. थोडी ह्याची अशी लेन जास्त आहे, पुढचं टायर एकदम असं पुढं आहे, मागचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट अलग आहे नॉर्मल गाड्यांपेक्षा. म्हणजे कोणत्याही ॲडव्हेंचरचा, कोणत्या बाईकचा अलग अलग असतो, बट ॲडव्हेंचर बाईक्सचा जरा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट तुम्ही नाही म्हटलं तरी पण थोडा पुढे येतो नॉर्मल बाईकपेक्षा. नॉर्मल बाईकचा जरी म्हटलं तर समजा मिडल माणूस बसला त्याच्यावरती असू शकतो, बट मग ॲडव्हेंचरचा हलका त्याच्यापेक्षा हलका पुढं होऊ शकतो. हा फरक असतो थोडासा. तिथे आय थिंक बर्गर किंग आहे, तिथे आपण काहीतरी खाऊ जरा. जाऊन दे दादा, जाऊन दे मला, जाऊन दे मला, जाऊन दे मला, जाऊन दे. यो लेट्स गो. इथे लगाते है गाडी. अरे तो ऊन आहे, इथे लागतो थोडा सावली आहे. ओके, सो चावी बंद. Let's go. Burger King. Let's go. हॅलो.
ओके. सो मी बागेतीमध्ये गेलो, कॅमेरा बंद केला आणि परत डायरेक्ट घरी आलो. ऊन वाढलं होतं, कंटाळा आला होता त्यामुळे. सो ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. आता इथून ट्राय केलेली व्हिडिओ टाकायचे रेग्युलरली पण 4-5 दिवसांनी. सो आता सुरुवात होईल व्हिडिओ द्यायची, ब्लॉग द्यायची. सो रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र प्लीज करा. ठीक. आणि काय सजेशन असतील तर कमेंट करा. बाकी काय स्वतःची गाडी आहे. जय श्रीराम.